नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, जेथ तो श्रीवल्लभू, जेथ भक्त कदंबू, तेथ सुख आणि लाभू मंगळाचा. ज्ञानेश्वरीतील अध्याय 18, ओवी क्रमांक 1658. गीतेच्या 18व्या अध्यायातील 78वा श्लोक कृष्णार्जुनांचा गौरव करणारा श्लोक आहे. योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ हे दोघे जण जिथे असतील तिथं श्री, विजय, वैभव आणि अढळ नीती या गोष्टी असणारच, हे आपलं मत संजयानं त्या श्लोकात मांडलं आहे. संजयाचं हे मनोगत ज्ञानेश्वरांनी प्रस्तुत ओवीमध्ये उलगडून दाखवलं आहे. जिथे लक्ष्मीसहित श्रीकृष्ण आहे आणि जिथं भक्तांचा समुदाय आहे तिथं सुखाची आणि कल्याणाची प्राप्ती ठेवलेलीच आहे, असा या ओवीचा भावार्थ आहे. हा भावार्थ व्यक्त करण्यापूर्वी ज्ञानेश्वरांनी अनेक दृष्टांत देऊन संजयाचं सांगणं स्पष्ट केलं आहे. युद्धामध्ये शेवटी जय कुणाचा होईल एवढंच धृतराष्ट्राला हवं आहे. आपला मुलगा दुर्योधन पराक्रमी आहे आणि त्याच्याजवळ अफाट सैन्यबळ आहे, तेव्हा दुर्योधनच विजयी होणार असा आपला कयास असल्याचं धृतराष्ट्र सांगतो. तरी पण संजयाचं भविष्य ऐकून घ्यायला तो उत्सुक आहे. यावर संजयानं मोठ्या खुबीनं आपलं म्हणणं मांडलं आहे. संजय म्हणतो, महाराज काय सांगावं, जिथे चंद्र आहे तिथं चांदणं असायचंच. जिथं संत तिथे सुविचार हा ठेवलेलाच असणार. दया तिथे धर्म, धर्म तिथं सुख आणि सुख तिथे पुरुषोत्तम असतोच. जिथं गुरु तिथं ज्ञान, जिथं ज्ञान तिथं आत्मदर्शन आणि जिथं आत्मदर्शन तिथे समाधान असतंच. म्हणून ज्या पक्षाला तो लक्ष्मीचा पती उभा आहे त्या पक्षाकडं सगळ्या सिद्धी मूर्तिमंत जमल्या आहेत. फार काय सांगावं, राजा अर्जुन हा कृष्णकृपेमुळे धन्य झाला आहे. त्याच्या पक्षाकडं जय जाणार नाही तर तो जयच खोटा ठरेल. म्हणून जिथं लक्ष्मी, श्रीकृष्ण आणि अर्जुन हे तिघे जण आहेत तिथेच विजय आहे आणि या सगळ्या गोष्टींची भरभराट देखील तिथेच आहे. संजयानं आपली ही भविष्यवाणी धृतराष्ट्राला ऐकवली. एवढंच नव्हे तर आपलं हे भविष्य खोटं ठरलं तर मी स्वतःला व्यासांचा शिष्य म्हणून समजणार नाही, असंही संजयानं मोठ्या आवेशानं धृतराष्ट्राला ऐकवलं. थोडक्यात या युद्धाची फलश्रुती त्यानं राजाला सांगितली आणि अशा रीतीनं गीतेतल्या शेवटच्या श्लोकाचं तात्पर्यच त्यानं राजाला ऐकवलं.